नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो बघा, कॅप्रॉन जे आहे 2025 चे तर ते खूप सारे कोर्सेसचे कंप्लीट झालेले आहे व काही कोर्सेसचे अजून बाकी आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बघा कॅप्रॉन फर्स्ट मध्ये कोणकोणते नियम लागणार आहे, जसं कॅप्रॉन 2 मध्ये म्हणजे कॅप्रॉन 2 असेल, कॅप्रॉन 3 असेल, 4 असेल. तर असे जे 3 ते 4 आपले कॅप्रॉन होत असतात. मग यामध्ये कोणकोणते नियम लागणार आहे? म्हणजे आपण प्रेफरन्स कशाप्रकारे दिले पाहिजे? त्याविषयी काही ज्या सूचना केलेल्या आहे, तर त्या सूचनांविषयी माहिती बघूयात. या अगोदर आपण ही इन्फॉर्मेशन घेतलेली होती. परंतु अजून काही कॅप्रॉन्स बाकी आहे म्हणून आपण परत एकदा त्या नोटिफिकेशन जे आहे, तर त्या नोटिफिकेशन विषयी माहिती बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर जे उरलेले जे कॅप्रॉन्स आहेत, तर त्या रिलेटेड असणार आहे बघा ही. बघा, म्हणजे संपूर्ण जे कॅप्रॉन्स असतील, कोणते पण प पदवी म्हणजे ग्रॅज्युएशनचे असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे असतील, ऑल जे कॅप्रॉन्स होणार आहे, त्यासाठी हे नियम जे आहेत, तर हे नियम कॉमन असणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप फेरीमध्ये अर्जाबाबत उमेदवार संस्थांना महत्त्वाची सूचना. यामध्ये बघा, संपूर्ण ही जी माहिती आहे, व्हिडिओ जो आहे, तर ते 5 ते 7 मिनिटाचा होईल. परंतु ही संपूर्ण माहिती जी आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची असणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप करू नका, कारण एक जो नियम आहे, तर तो खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून प्रेफरन्स देत असताना तुम्हाला हा महत्त्वाचा म्हणजे ही माहिती जी आहे, तर ती माहिती इम्पोर्टंट असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा क्रमांक शैक्षणिक वर्ष 25-26 करिता तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल, या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याकरिता महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत. माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 9 मधील तरतुदीनुसार उमेदवार त्यांच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था, या ठिकाणी बघा, उतरत्या क्रमाने संस्था आणि अभ्यासक्रमाची पसंती भरू शकतात. मग तुम्ही जो प्रेफरन्स देणार आहे कॅप्रॉनसाठी कॉलेजचे नाव टाकणार आहे. इम्पोर्टंट जो म्हणजे ऍडमिशन घ्यायचा आहे तो 1 नंबरला, त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा कमी याचा असेल सेकंड, थर्ड अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स देणार आहे उतरत्या क्रमाने. यामध्ये बघा, उमेदवारांनी त्यांच्या लॉगिनद्वारे अर्ज सादर केल्यानंतर पर्यायी अर्ज संबंधित केंद्रीभूत प्रवेश अ, फेरीच्या प्रक्रियेच्या फेरीमध्ये वाटपासाठी विचारात घेतल्या जाईल. उमेदवार त्यांच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था अभ्यासक्रमाचे जास्तीत जास्त बघा 300 पर्याय भरू शकतात. म्हणजेच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो 300 कॉलेजेसचे नाव जे आहेत, ते नाव कॅप्रॉनसाठी फिल करू शकता. आता यामध्ये बघा, आपले ज्या फेरी होणार आहे, म्हणजे कॅप्रॉन फर्स्ट, कॅप्रॉन सेकंड, कॅप्रॉन थर्ड किंवा आता यावर्षी कॅप्रॉन 4 पण चालू झालेला आहे. मग त्यामध्ये बघा नियम कोणकोणते असणार आहे. या ठिकाणी बघा, केंद्रीभूत प्रवेश परीक्षा फेरी फर्स्ट. जर एखाद्या उमेदवाराला त्याच्या पहिल्या पसंतीनुसार जागा वाटप केली गेली, तर असे अ, वाटप आपोआप गोठले म्हणजे ऑटो फ्रीज होईल आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. असा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही. आता याचा अर्थ जो आहे, तुम्ही 10 किंवा 20 किंवा 300 तुम्ही कॉलेजेसचे नाव टाकली. ओके. तर त्यामध्ये जो 1 नंबरला जो आहे, तर तो तेच तुम्हाला जर कॉलेज भेटलं, तर तो जो विद्यार्थी आहे, तर त्याचं ते सीट जे आहे, तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. कारण सर्वात इम्पोर्टंट ज्यांनी फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे पहिल्या कॉलेजला. तर तेच तेच जर भेटलं कॉलेज, मग तो सेकंड फेरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. तो ऑटो फ्रीज होणार आहे. कारण त्याला तेच इम्पोर्टंट कॉलेज लागणार आहे. म्हणून जे तुम्ही कॉलेजेसचे नाव टाकता, तर ते व्यवस्थित अभ्यास करूनच टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मध्ये काही अडचणी येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना बघा, ज्यांनी फर्स्ट नंबरला कॉलेज टाकलेलं आहे आणि तेच जर पहिल्याच राउंडला भेटलं, तर ते ऑटो फ्रीज होणार आहे आणि दिलेल्या मुदतीमध्ये तुम्हाला ते ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. आता त्यानंतर बघा, दुसरी जी फेरी असणार आहे, त्याचे काय नियम दिलेले आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी 2. जर एखाद्या उमेदवाराला दुसऱ्या फेरीत त्याच्या पहिल्या 3 पसंती क्रमानुसार जागा वाटप केली गेली, तर असे जागा वाटप आपोआप गोठले जाईल
आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. अशा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही. तर यामध्ये बघा, आता दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या 3 कॉलेजेस दिलेले आहे. त्यांपैकी एक जर तुम्हाला कॉलेज लागलं, तर ते तुमचं शीट जे आहे, तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. मग अशा वेळेस जेव्हा ऑटो फ्रीज होईल, तर मग अशा वेळेस दिलेल्या जो ॲडमिशन पिरियड आहे, तर त्यामध्ये कॉलेजेसला भेट देऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तो पुढच्या फेरीमध्ये अ, पात्र राहणार नाही. म्हणून पहिले जे 3 कॉलेजेस असतील किंवा 6 कॉलेजेस असतील, तर ते व्यवस्थित माहिती भरा. जेणेकरून तुम्हाला कॅप राउंड थ्रू जे तुम्हाला आवडतं कॉलेज आहे, तर ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. आता हे झालं दुसऱ्या फेरीचं. त्यानंतर आता पुढची फेरी असणार आहे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अ, फेरी 3. जर एखाद्या उमेदवाराला तिसऱ्या फेरीत त्याच्या पहिल्या 6 पसंती क्रमानुसार जागा वाटप केली गेली, तर असे जागा वाटप आपोआप ऑटो फ्रीज होईल आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. असा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही. आता या ठिकाणी बघा, कॅपराउंड 3 मध्ये म्हणजेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी 3 मध्ये जे पहिले 6 टाकले आहे. पहिले टोटल 6 जे तुम्ही कॉलेजचे नाव टाकणार आहे, त्यामधील कोणतंही एक भेटलं. या ठिकाणी बघा, पहिल्या 6 पसंतीनुसार जागा वाटप केली गेली, तर असे जागा वाटप आपोआप गोठले जाणार आहे. म्हणजे जे पहिले 6 फेरी 3 म्हणजे कॅपराउंड 3 मध्ये पहिले 6 कॉलेजपैकी कोणतंही एक कॉलेज तुम्हाला जर लागलं, तर ते ऑटो फ्रीज होणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणीच ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. असा या अ, इथं दिलेल्या नियमानुसार याचा अर्थ असणार आहे. आता त्यानंतर बघा, पुढची जी फेरी असणार आहे शेवटची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी 4 म्हणजे कॅप राउंड 4. आता यामध्ये बघा, चौथ्या फेरीमध्ये सहभागी उमेदवारांसाठी चौथ्या फेरीमध्ये केलेली वाटप ही काय असणार आहे? अंतिम असणार आहे. चौथी फेरीनंतर उमेदवाराला आणखी कोणतीही सुधारणा पर्याय उपलब्ध राहणार नाही. वरील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेरीनिहाय पर्याय अर्ज भरताना सदरील नियमांची दखल उमेदवार, पालक आणि संस्था यांनी घ्यावी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये या चौथीची फेरी असणार आहे. पण चौथ्या फेरीमध्ये जे काही तुम्हाला कॉलेज लागणार आहे, तर ते ऑटो फ्रीजच होणार आहे आणि त्या ठिकाणीच तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. हा असं या नियमाचा अर्थ आहे. म्हणून बघा, अ, विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा संस्था असतील किंवा काही जे टीचर्स असतील हे फॉर्म फिल करत असतात. मग पहिले 3 जे कॉलेजेस आहे कशाप्रकारे फिल केले पाहिजे, विद्यार्थ्यांना कोणतं लागत आहे, त्यानुसार विचार करून, पालकांनी पण विचार करून व्यवस्थित तुम्ही काय द्यायचा आहे, तो प्रेफरन्स जो आहे, तर तो प्रेफरन्स व्यवस्थित द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण 4ही फेरींचा आपण व्यवस्थित माहिती जी आहे, तर ती माहिती आपण बघितलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून काही जे कॅप्रॉन्स राहिलेले आहेत, त्यासाठी ही माहिती जी आहे, तर ती माहिती खूप इम्पोर्टंट आहे. एकदा व्यवस्थित वाचून घ्या. आपला व्हिडिओ एकदा परत बघा, म्हणजे तुम्हाला काही अडचणी येणार नाही. आणि प्रेफरन्स देताना व्यवस्थित विचार करून द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे काही आता उरलेले कॅप्रॉन्स असणार आहे, त्यामध्ये ग्रॅज्युएशनचे कोर्सेस असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस असतील, तर त्यासाठी कॉलेजेसचा प्रेफरन्स जो आहे, तर तो कशाप्रकारे द्यायचा, त्याविषयी आपण माहिती संपूर्ण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.